नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज खरं छानपैकी मी निसर्गाच्या वातावरणात बसलो. माझी जी स्कूल आहे प्री प्रायमरी स्कूल, मी वरती नाव दिसत असेल तुम्हाला, लिटिल लर्नर 7, सामनगावराव चेहडी, नाशिकमध्ये प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलची या ठिकाणी मी सुरुवात केली 3 वर्षापूर्वी आणि अतिशय छान पद्धतीने स्कूल चालू आहे माझं. आज रविवार आहे, सकाळी सकाळी स्कूलला आलेलो आहे आणि तुम्हाला जे प्रॉमिसेस दिलेले होते ऑब्जेक्टिव्ह टाईपचे सगळे प्रश्न जून 2017 किंवा जून 2018 ते डिसेंबर 2022 त्याच्यावरती एक छान पद्धतीचा मी व्हिडिओ बनवतोय की जेणेकरून फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना, सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना एकाच व्हिडिओमध्ये हे सगळे प्रश्न आणि त्यांचे उत्तरं मिळतील. या उद्देशाने मी इथे बसतोय. ते छान वाजते, गार हवा आली. त्याचे शेजारी विहीर आहे, माझ्या स्कूलच्या शेजारी छान पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे. सगळ्यांना नमस्कार आणि हॅपी संडे. आपण फर्स्ट इयरचा प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 1 दॅट इज F4 या विषयाच्या संदर्भात जून 2017 ते डिसेंबर 2025 पर्यंत परीक्षेमध्ये 8 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कोणकोणते आलेले होते या संदर्भात आपण सगळी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. अर्ध्या पाऊण तासाचा हा कदाचित व्हिडिओ असेल. हा व्हिडिओ मी रेकॉर्डिंग करतोय, इथे कुठलाही विद्यार्थी जॉईन झालेला नाही, म्हणून मला कमी वेळेत या ठिकाणी तुमच्यासमोर गोष्ट सादर करता येईल अशी खात्री वाटते आणि आपण याला आता सुरुवात करूया. मी स्क्रीन शेअरिंग करतो मित्रांनो. प्रोफिशियन्सी इन इंग्लिश F4 पार्ट 1 जून 2017 ते डिसेंबर 2025 सर्व प्रश्नपत्रिकेतील ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आणि आन्सर्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण पहिली प्रश्नपत्रिका जून 2017 ची या ठिकाणी पाहूया. खरं पाहायला याच्या अगोदर जून 2017 ते मे 2022 पर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिकेचा मी व्हिडिओ पण टाकलेला आहे. त्याच्या पुढच्या म्हणजे जानेवारी 2023 पासूनच्या खऱ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी देणं अपेक्षित होतं, परंतु मला असं वाटतं की सगळ्याच प्रश्नपत्रिकेचा एकंदरीत एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येतील या उद्देशाने परत एकदा मी जून 2017 ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या या ठिकाणी आलेल्या सर्व प्रश्नपत्रिकेतील ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपल्यासमोर सादर करत आहे. जून 2016 पासून नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि पहिला क्वेश्चन पेपर नवीन अभ्यासक्रमाचा तो जून 2017 फर्स्ट इयरचा आलेला आहे. तर त्यामध्ये आलेले कोणकोणते प्रश्न असू शकतील. जून 2017 क्वेश्चन नंबर 1, डू ॲज डिरेक्टेड. पहिला ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न होता, डू यू लाईक क्रिकेट, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. तर हा इंट्रोगेटिव्ह टाईप क्वेश्चन होता. नंबर 2, फाइंड आउट द नंबर ऑफ सिलेबल्स इन द गिवन वर्ड गार्डन. तर ह्या गार्डन मध्ये 2 सिलेबल आहेत, गा अँड डन. नंबर 3, फ्रेम अ सेंटेन्स बाय युजिंग बोथ वर्ड्स स्किल अँड डेव्हलप. स्किल आणि डेव्हलप या दोन्ही शब्दां
एकत्रित करून तुम्हाला एक वाक्य बनवायचंय आणि वाक्य बनवलेले तुम्ही कोणत्याही पद्धतीचं वाक्य बनवू शकता. लिसनिंग स्किल विल डेव्हलप ॲट अर्ली स्टेज. त्याच्यात डेव्हलप पण आला, स्किल पण आला. नंबर 4, गिव्ह द सिनोनिम्स ऑफ चेअरफुल. समानार्थी शब्द, सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आणि अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. चेअरफुलचा समानार्थी शब्द आहे हॅपी. बी. फाइंड द ऑड वन आउट. 1 चेअर, टेबल, ड्रॉ, चॉक. तर याच्यामध्ये ड्रॉ हा शब्द ऑड वन आहे, वेगळ्या प्रकारचा. नंबर 2 टेप रेकॉर्डर, ग्रामोफोन, टीव्ही आणि रेडिओ. याच्यामधला टीव्ही हा शब्द वेगळ्या प्रकारचा आहे. सी क्वेश्चन, करेक्ट द गिवन सेंटेन्सेस. A sentence is a group of letters which gives the complete sense. तर याच्यामध्ये सेंटेन्सची व्याख्या दिलेली आहे, परंतु एक शब्द मात्र चुकीचा दिलेला आहे. तो म्हणजे लेटर शब्द चुकीचा दिलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्हाला काय असायला पाहिजे, वर्ड्स असायला पाहिजे. मग त्याचं उत्तर होतंय अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्स द complete sense. And the last one, there are 20 pure vowel sounds. 20 pure vowel sounds नाही आपल्याला, तर तिथे there are 12 pure vowel sounds. 2017. आता पुढची प्रश्नपत्रिका नोव्हेंबर 2017. क्वेश्चन नंबर 1, A, do as directed. Give the proper stress on the given word beside. Beside वरती तुम्हाला स्ट्रेस पॅटर्न द्यायचा तिथे, वर्ड ट्रेस. तर खाली दिलेला पहा, साइड, साइड सेकंड सिलेबल वरती. नंबर 2, राईट द होमोफोन्स फॉर द गिवन वर्ड स्लीप. होमोफोन्स म्हणजे सारख्या उच्चाराचे शब्द, पण त्यांचं स्पेलिंग वेगळं असायला पाहिजे आणि अर्थ वेगळा असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल TO2 म्हटलं तर TOO2 आला, सिनॉनिम्स आहे. सी आला, SEA, दुसरा आला SEE. दोघांचाही उच्चार जवळजवळ सारखा आहे, पण स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळे आहेत. तसा स्लीपचा होमोफोन्स आलाय स्लीप, SLIP. नंबर 3, आयडेंटिफाय प्रॉपर टाइप ऑफ इंटोनेशन. दॅट्स सो नाईस ऑफ यू. या सेंटेन्स वरती तुम्हाला इंटोनेशन वापरायचं आहे. तर त्याच्यावरती कोणता इंटोनेशन असेल, फॉलिंग इंटोनेशन असेल. म्हणजे वाक्य वाचताना तुम्हाला असं वाचावं लागेल, दॅट्स सो नाईस ऑफ यू. यू वरती तुम्हाला फॉलिंग इंटोनेशन. नंबर 4, गिव्ह अँटोनिम्स ऑफ द वर्ड डिफिकल्ट. डिफिकल्टचा अँटोनिम्स द्यायचा म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे तुम्हाला. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे इझी. बी पॉइंट आहे, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स अँड रिराइट इट. नंबर 1, लँग्वेज इज लर्न प्रायमरी बाय द रेकग्निशन ऑफ वर्ड्स. लँग्वेज इज लर्न प्रायमरी बाय द रेकग्निशन ऑफ वर्ड्स. तर वर्ड शब्द हा या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, तर त्याच्याऐवजी साऊंड शब्द असायला पाहिजे. आणि मग त्याचं उत्तर आलं, लँग्वेज इज लर्न प्रायमरी बाय द रेकग्निशन ऑफ साऊंड. नंबर 2, लँग्वेज इज नेव्हर चेंजिंग. मी F4चं ज्यावेळेस लेक्चर घेतलं त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली होती की याच्यावरती आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारला जातो. आता नेव्हर चेंजिंगच्या ऐवजी आपल्याला फक्त एव्हर चेंजिंग करायचंय, एन काढायचं आहे आणि ते वाक्य पूर्णपणे जशात तसं करायचं. खरं पाहता हे वेगवेगळे वर्ड पाहिजे, तर तुम्हाला असं वर्ड पाहिजे. आता राईट, नेव्हरच्या ऐवजी एव्हर करायचं म्हणजे फक्त एन काढायचा आणि ते उत्तर तुमचं बरोबर असेल. नंबर 3, द वर्ड डिसअपियर dash dash this is an example of suffix. करेक्ट करायचं सेंटेन्स. तर तुम्हाला माहिती आहे की सफिक्स आणि प्रिफिक्स हे दोन वर्ड फॉर्मेशनचे किंवा वर्ड तयार करताना
सफिक्स आणि प्रिफिक्सचा वापर करून वर्ड आपल्याला तयार करता येतो. हा शब्द दिला डिसॅपियर. डिसॅपियरचा DIS हा सुरुवातीला जोडलेला आहे आणि म्हणून त्याला प्रिफिक्स म्हणतात. आणि जर एखादा काही अल्फाबेट जर शब्दाच्या शेवटी जोडलेले असेल तर त्याला सफिक्स म्हणायचं. तर आपल्याला दिलेलं उदाहरण मध्ये डिसॅपियर मध्ये डिस हा सुरुवातीला जोडलेला आहे म्हणून तो प्रिफिक्स असेल, सफिक्स असणार नाही. म्हणून त्याचं उत्तर असेल इन द वर्ड डिसॅपियर दिस इज अन एक्झाम्पल ऑफ प्रिफिक्स. Number 4. There are 26 speech sounds in English. Sorry, there are 44 speech sounds in English. आता या वाक्याला 26 आपल्याला लिहायचे त्या ठिकाणी. There are 26 alphabets in English. असं वाक्य असायला पाहिजे होतं. किंवा देर आर 26 लेटर, अल्फाबेट्स म्हणा किंवा लेटर्स म्हणा. पहा, तुम्हाला हे वाक्य लक्षात ठेवा, याची तिन्ही उत्तर मी दिली. देर आर 26 स्पीच साऊंड्स इन इंग्लिश असं वाक्य दिलेलं आहे. आता 26 स्पीच साऊंड नाही, आपल्याकडे 44 स्पीच साऊंड आहेत. बरोबर. मग याचं दुसरा ऑप्शन असेल की 26 जर कॉन्स्टंट ठेवलं तर तुम्हाला स्पीच साईनच्या ऐवजी अल्फाबेट्स म्हणायचे किंवा लेटर्स म्हणायचे. अशा दोन्ही पद्धतीचे उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. नेक्स्ट, जून 2018. डू ॲज डायरेक्टेड. पहिला आलाय a meaningful group of words arranged grammatically correct and having complete meaning. Identify the concept. तर ही सेंटेन्स व्याख्या आहे. नंबर 2, राधा कॉमा ब्युटिफुल कॉमा बॉट कॉमा बर्थडे कॉमा ए कॉमा ड्रेस कॉमा हर कॉमा फॉर. आणि खाली कंसात दिले अरेंज द वर्ड्स इन अ प्रॉपर ऑर्डर टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. जंबल वर्ड्स दिलेत वरती आणि त्याच्या साह्याने तुम्हाला एक कम्प्लीट सेन्सचं वाक्य बनवायचं. तर त्याचं वाक्य होईल राधा बॉट अ ब्युटिफुल ड्रेस फॉर हर बर्थडे. नंबर 3, mathematics in bracket divide the words into syllable and write the number of syllable in it. मॅथमॅटिक्स चे किती सिलेबल्स आहेत ते लिहायचे आणि त्यांची संख्या लिहायची तुम्हाला. आता फॉनेटिक्स मध्ये मॅथमॅटिक्सचे एकूण 4 सिलेबल पडतात. मॅथ, मा आणि टिक्स. मा म्हणजे मॅथमॅटिक्स असे 4 सिलेबल्स पडतात. नंबर 4, स्टडी ऑफ स्पीच साऊंड phonetics. नंतर डिग्री ऑफ फोर्स गिवन ऑन सिलेबल. त्याच्यापुढे काही जोड्या आहेत त्या दोन. म्हणजे स्पीच साऊंड बरोबर फोनेटिक्स. द डिग्री ऑफ फोर्स विच गिव्स ऑन सिलेबल त्याला स्टेज शब्द येतात. नंतर 5, अबाउट ट्रान्सक्राइब द वर्ड इनटू साऊंड सिम्बॉल. आता हा खरं डीएड ला भाग नाही, आपल्याला फक्त फोनेटिक्स आहे. ट्रान्सक्रिप्शन आपल्याला पुढे विचारलं जात नाही. हा प्रश्न विचारला आहे त्याचं फोनेटिक ट्रान्सक्रिप्शन अशा पद्धतीचं असेल. 6 नंबर, आता पाहते सिम्बॉल्स दिलेत त्यांनी. फाइंड द ऑड वन आउट. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, पहिला स आहे, नंतर थ आहे, आ आहे आणि न आहे. म्हणजे च, थ, आ आणि न असे साऊंड दिलेले आहेत. तर याच्यापैकी आ जो दिलाय हा वॉबल आहे आणि उरलेले हे सगळे कॉन्सोनंट आहेत म्हणून तो ऑड वन आउट. 7, द फार्मर सेड हू विल सो द सीड. मराठी ट्रान्सलेशन करायचं होतं त्याचं. शेतकरी म्हणाला पेरणी कोण करेल. आणि शेवटचा होता ऍक्सेप्ट राईट द अपोजिट ऑफ. त्याचा अपोजिट आहे रिजेक्ट. नेक्स्ट, 2018 नोव्हेंबर.
Answer the following questions in one sentence each. Define a language. लँग्वेजची व्याख्या लिहायची तुम्हाला, मग ती व्याख्या लिहिली. लँग्वेज इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन, सॉरी, लँग्वेज इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेटिव्ह थॉट्स अँड फिलिंग्स. नंबर 2, राईट द डेफिनेशन ऑफ सिलॅबल. सिलॅबलची डेफिनेशन लिहायची होती तुम्हाला. सिलॅबल इज अ युनिट ऑफ प्रोनाउन्सिएशन having one vowel sound with or either surrounding consonants forming the whole or a part of word. वेगळ्या पद्धतीची व्याख्या आहे, पण तुम्हाला कोणती ना कोणती तरी व्याख्या घ्यावी लागणार. नंबर 3, हाऊ मेनी टोटल साऊंड्स आर देअर इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये साऊंड्स किती आहेत? सो यू नो वी हॅव 44 साऊंड्स, आणि 44 साऊंडचं डिवायडेशन जर करायचं झालं तर वी हॅव 12 vowels, 8 diphthongs and 24 consonants. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्यापैकी कोणताही जरी आला तरी तुम्हाला लक्षात ठेवायचं. इथे मी तो पुढे वाटतो. 12 vowels, 8 diphthongs, इथे वॉवेल साऊंड विचारलात, ह्या तिघांची जर टोटल केली तर दर विल बी 44 साऊंड. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड राईट इट. चुकीचं वाक्य दिलेले करेक्ट करून परत त्यांचं. Diphthongs means a combination of two consonants. Diphthongs means two consonant, combination of two consonants. तर वाक्य चुकीचं आहे. Diphthong means the combination of two vowel sounds. आता कॉन्सोनंट काढायचं आणि vowel sounds करायचे. Number 2, the skills are acquired in the order reading, writing, speaking, listening. 4 कौशल्य त्यांची क्रमवारीता कशी आहे, क्रोनॉलॉजिकल सिस्टम कशी आहे, तर तुम्हाला माहिती आहे. आपण LSRW म्हणतो. लिसनिंग पहिले, स्पीकिंग येईल, रिडिंग येईल आणि रायटिंग. नंबर 3, in the word useful, full is an example of prefix. मी तुम्हाला सांगितलं, prefix comes always at the beginning of the word and suffix comes after the word, or we can say at the end of the word. इथे चुकीचं दिलेलं. full is not the prefix, शेवटी जोडलेलं आहे म्हणून तो सफिक्स असेल. C, do as directed. By, write the homophones of the given word. homophones वरती प्रश्न भरपूर वेळा विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला सांगितलं, homophones means the words which have the same sound but the spelling is different and yes, meaning is different. Very good. SMS, write the full form of this abbreviation. या abbreviationचा full form लिहायचा आहे. तुम्हाला माहिती आहे SMS म्हणजे शॉर्ट मेसेज सर्व्हिस. नेक्स्ट, जून 19. Do as directed. It is a group of words with incomplete meaning, a part of sentence. Identify the concept. आता लक्षात ठेवा, अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामध्ये. इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ इनकम्प्लीट मिनिंग. आता इनकम्प्लीट मिनिंगच्या ऐवजी जर कम्प्लीट मिनिंग म्हटलं तर ते सेंटेन्स होईल. बरोबर. आता हा इनकम्प्लीट मिनिंग, ग्रुप ऑफ वर्ड, 2, 3, 4 शब्द एकत्र येतात आणि दॅट इज अ पार्ट ऑफ सेंटेन्स, की जो वाक्याचा एक पार्ट असतो. तुम्हाला माहिती आहे 2-3 शब्द एकत्र येणं म्हणजे ती फ्रेज असते. सो द कॉन्सेप्ट इज फ्रेज. नेक्स्ट, arrange the following jumbled letters into a meaningful word. ELVWO, याचा वॉवल येतो. जंबल वर्ड दिले, तुम्हाला करेक्ट वर्ड तयार करायचं. फाइंड द ऑर वन आउट. वेगळा शब्द ओळखायचा आहे. लेटर, रायटिंग,
SMS, डिस्कस, ईमेल. तर पहा, लेटर आहे, रायटिंग आहे, SMS आहे, डिस्कशन आहे आणि ईमेल आहे. त्याच्यापैकी डिस्कशन हा वेगळ्या पद्धतीचा शब्द आहे. तर उरलेले सगळे म्हणजे लेटर म्हणा, रायटिंग म्हणा, SMS म्हणा, ईमेल म्हणा, दीज आर द प्रिंटेड मटेरियल्स. प्रिंट मटेरियल्स आहे. Discussion is not a print material, so it is or one out. Number 4. I could hardly believe that. I could hardly believe what he said. Translate into mother tongue. तो काय म्हणाला यावर मी क्वचितच विश्वास ठेवू शकतो. नंबर 5. On, but, in आणि from. Find the or one out. तर तुम्ही जर व्यवस्थित पाहिले तर तुमच्या लक्षात येऊन जाईल ऑन, बट, इन, फ्रॉम याच्यामध्ये काही प्रेपोजिशन्स आहेत आणि एकच मात्र कंजक्शन आहे. म्हणजे बट हे कंजक्शन सॉरी बट सोडून सगळे हे काय प्रेपोजिशन्स आहेत आणि बट हे मात्र काय कनेक्टिव्ह आहे. नेक्स्ट, फर इन ब्रॅकेट फ्रेम अ सेंटेन्स युजिंग गिवन प्रोनाउन. हर फेस इज इनोसंट. फरने सुरुवात होणारे एखादं वाक्य बनवायचं होतं. हर फेस इज इनोसंट. 7. को मेक वर्ड्स युजिंग अबोव प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय, सुरुवातीला सीओ जोडून शब्द तयार करायचे. अनेक शब्द होते. कोऑर्डिनेशन असेल, कोऑपरेटिव्ह असेल. BA, write the full form of the given abbreviation. BA means Bachelor of Arts. Very good. Next, November 19. Do as directed. What a beautiful flower it is. Identify the type of sentence. शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे म्हणजे ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. Temple, write the first sound symbol in the given word. त्या शब्दाचा फर्स्ट साऊंड काय आहे तर ट आहे, त्याचा टेम्पलचा ट. सी, देर आर 26 साऊंड्स इन इंग्लिश. याच्यावरती अनेक वेळा प्रश्न विचारलेला, लक्षात ठेवा. करेक्ट द सेंटेन्स, गिवन सेंटेन्स. आता 26 काय आहेत रे, 26 साऊंड्स नाहीत आपल्याकडे, 26 अल्फाबेट्स आहेत किंवा 26 लेटर्स आहेत. याच्यापैकी दोन्ही उत्तर तुम्हाला लिहिता येईल. त्याच्यात 26 कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर साऊंडच्या ऐवजी तुम्ही अल्फाबेट्स लिहा किंवा लेटर्स लिहा, किंवा जर साऊंड कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर 26 ऐवजी 44 लिहा तिथे. ते आन्सर्स माहिती करेक्ट. डी, लँग्वेज कम्युनिकेशन. फ्रेम वन सेंटेन्स बाय युजिंग बोथ द वर्ड्स. दोन्ही शब्दांचं मिळून एक वाक्य तयार करायचं. वाक्य सोपं आहे. लँग्वेज इज मीन्स ऑफ कम्युनिकेशन. ई, डिप्थॉंग्स मीन्स अ कॉम्बिनेशन ऑफ. आता मगाशी पण येऊन गेलं. डिप्थॉंग मीन्स अ कॉम्बिनेशन ऑफ वॉवल साउंड किंवा टू वॉवल साउंड. CCE, what does the abbreviation stands for? Continuous and comprehensive evaluation. Joy, add suffix. Suffix म्हणजे काय, आता शेवटी जोडायचं म्हणजे जॉयफुल झालं. टॉल, राईट अँटोनिम्स. विरुद्धार्थी शब्द घ्यायचा आहे आणि तो आला शॉर्ट. येस. November 21. Question number 1. Do as directed. About, give proper stress on the given word. तर त्याच्या बाउट असा शब्द आहे म्हणजे ब वरती तो स्ट्रेस येईल. अबाउट नाही म्हणतो, बाउट. बाउट. लेटर, वर्ड्स, ऑब्झर्वेशन, फ्रेजेस. फाइंड द ऑड वन आउट. त्याच्यातला ऑड वन विरोध गटातनं बसणारा शब्द ओळखायचा आहे. आता लेटर, वर्ड्स, ऑब्झर्वेशन, फ्रेजेस. तर याच्यामध्ये लेटर्स, वर्ड्स आणि फ्रेजेस हे काय आहेत रे, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स मधले आहे. ऑब्झर्वेशन मात्र एक स्किल आहे, त्यामुळे ऑब्झर्वेशन हा वेगळ्या पद्धतीचा शब्द आहे. नंबर 3, मीडियम, रिसिव्हर, सेंडर, मेसेज. अरेंज द वर्ड्स इन अ प्रॉपर ऑर्डर.
प्रॉपर ऑर्डरने हे शब्द लिहायचे तुम्हाला. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पहिला सेंडर असतो, त्यानंतर तो मेसेज पाठवतो. मेसेज कशामध्ये पाठवतो? एखाद्या मीडियम मध्ये पाठवतो आणि नंतर रिसिव्हरला मिळतो. 4. न्यू राईट द होमोफोन्स फॉर द गिवन वर्ड. अनेक वेळा प्रश्न येतो. न्यू NEW त्याचा अर्थ स्पेलिंग आहे. तर दुसरा शब्द आपण न्यू घेतला KNEW. दोघांचे उच्चार जवळजवळ सांगताय. B. Correct the following sentences and rewrite it. Speaking is the foundation of all skills. वाक्य चुकीचं दिलेलं आहे ते रिराईट करायचं आहे. बरोबर. आता स्पीकिंग इज नॉट द फाउंडेशन ऑफ द ऑल स्किल. लिसनिंग इज द फाउंडेशन ऑफ ऑल स्किल. म्हणून लिसनिंग स्पीकिंगच्या ऐवजी लिसनिंग करायचं. A word is a sign which represents a particular sound. A word is a sign which represents a particular sound. वर्ड्सला पर्टिक्युलर साऊंड असतो, तर अल्फाबेटला असतो किंवा लेटरला असतो, आणि म्हणून वर्डच्या ऐवजी अ लेटर शब्द या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि उत्तर आहे अ लेटर इज अ साइन विच रिप्रेझेंट अ पर्टिक्युलर साऊंड. नंबर सी. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स ईच. एका वाक्यामध्ये खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. राईट द डेफिनेशन ऑफ फ्रेज. फ्रेज म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट आर यूज टुगेदर. किंवा दुसरी पण तुम्ही व्याख्या लिहू शकता. What is meant by speaking? To talk or say something. किंवा पूर्ण वाक्यात लिहायचे असेल तर स्पीकिंग इज द डिलिव्हरी ऑफ लँग्वेज थ्रू माउथ. मे 2022. Do as directed. Number 1. P, B, T. Oh, find the odd one out. आता प ब ट हे सगळे कॉन्सोनंट आहे, कॉन्सोनंट साऊंड आहे. आणि त्यातला दुसरा जो आलेला आहे तो म्हणजे वॉबल साऊंड आहे, म्हणून तो वेगळा. नेक्स्ट. विश गिव्ह सिनोनिम्स ऑफ द वर्ड. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी. विचचा समानार्थी शब्द डिझायर आहे. थर्ड. हिस्ट्री. राईट ऍडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द गिवन वर्ड. युनिट नंबर 4 मधले हे प्रश्न दिसतात तुम्हाला. हिस्ट्रीचा ऍडजेक्टिव्ह बनवायचा आपल्याला, म्हणजे हिस्टॉरिकल. त्याला सफिक्स जोडून तो शब्द ऍडजेक्टिव्ह तयार करतात. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड रिराइट इट. फर्स्ट. लँग्वेज हॅज इट्स ओन पर्सनॅलिटी. तर लँग्वेजला पर्सनॅलिटी नसते, लँग्वेजला आयडेंटिटी असते, म्हणून पर्सनॅलिटी ऐवजी आयडेंटिटी शब्द असतो. हे काय आहे? तर हे काय आहे? इम्पॉर्टन्स ऑफ लँग्वेज. नाही, इम्पॉर्टन्स ऑफ लँग्वेज नाही, हे प्रिन्सिपल्स ऑफ लँग्वेज. नंबर 2. फोनेटिक्स इज अ सायन्स ऑफ द वर्ड्स ऑफ अ लँग्वेज. आता याच्यामध्ये काय? फोनेटिक्स इज अ सायन्स ऑफ वर्ड ऑफ अ लँग्वेज. तर फोनेटिक वर्डचा नाही विचार करत मित्रांनो. फोनेटिक्स ऑलवेज थिंक अबाउट द साऊंड, नॉट वर्ड, नॉट अल्फाबेट, नॉट सेंटेन्स. लक्षात ठेवा प्रत्येकाने. म्हणजे तुम्हाला लॉंग आन्सर टाईप मध्ये पण तुम्हाला उत्तरासाठी उपयोगी पडतील वाक्य. सो फोनेटिक इज अ सायन्स ऑफ साऊंड ऑफ अ लँग्वेज. साऊंड शब्द पाहिजे वर्डच्या. नेक्स्ट. ट्रान्सलेशन मीन्स द ऍक्ट ऑफ नोटिसिंग अ थिंग, ऑब्जेक्ट, पिक्चर, इन्सिडेंट एक्सेट्रा क्लोजली. ट्रान्सलेशन मध्ये ह्या गोष्टी येत नाही. सगळ्या गोष्टी काय आहेत? नोटिसिंग अ थिंग म्हणजे एखादी वस्तू दिसणे, ऑब्जेक्ट दिसणे, पिक्चर दिसणे, इन्सिडेंट दिसणे, त्याला ऑब्झर्वेशन म्हणतात ना. हे ट्रान्सलेशन नाही. ट्रान्सलेशन मध्ये काय असतात? वर्ड मिनिंग, ऍक्च्युअल मिनिंग इज टेकन इनटू कन्सिडरेशन. आणि म्हणून वाक्य बरोबर असेल. ऑब्झर्वेशन मीन्स द ऍक्ट ऑफ नोटिसिंग अ थिंग, ऑब्जेक्ट, पिक्चर, इन्सिडेंट
etc. closely. Number C. Answer the following questions in one sentence each. How many diphthongs are there in English? So there are 8 diphthongs in English. What is meant by suffix? An addition at the end of the word is called suffix. प्रश्न त्याच्यापेक्षा मजेशीर विचारले. मित्रांनो इथपर्यंतचा व्हिडिओ ऑलरेडी आहे अगोदरचा. त्याच्या पुढचे महत्वाचे प्रश्न आता तुम्हाला जानेवारी 2023 ला आलेले 8 मार्काचे प्रश्न. Question number 1. A. Correct the following sentence and rewrite. A group of words that makes complete sense and stands as a meaningful unit is called phrase. A group of words that makes complete sense. Complete sense आला की लक्षात ठेवायचं सेंटेन्स असेल, ती फ्रेज असणार नाही. म्हणून त्याचं उत्तर असेल पहा. A group of words that makes complete sense and stands as a meaningful unit is called sentence. फक्त शेवटचा शब्द बदलायचा, फ्रेजच्या ऐवजी सेंटेन्स नाही, पण ते वाक्य समजणं गरजेचं आहे. नेक्स्ट, देर आर 10 diphthongs in English. आपल्याला माहिती आहे 10 diphthongs नाही, 8 diphthongs आहेत, म्हणजे 10च्या ऐवजी 8. नेक्स्ट, स्पीकिंग इज द फाउंडेशन ऑफ ऑल स्किल्स. स्पीकिंग फाउंडेशन नाही ना, लिसनिंग स्किल इज द फाउंडेशन ऑफ ऑल स्किल्स. लक्षात ठेवा, लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग आणि रायटिंग हे जे काय 4 कौशल्य आहेत त्याच्यातलं सगळ्यात 1 नंबरचं कौशल्य असेल तो म्हणजे लिसनिंग स्किल. आणि लिसनिंग झाल्यानंतर स्पीकिंग होईल, स्पीकिंग झाल्यानंतर रिडिंग असतं, रिडिंग झाल्यानंतर रायटिंग असतं. त्याच्यामुळे हे 4ही कौशल्यांचा सगळ्यात जर फाउंडेशन कोणतं असेल तर वन शुड डेव्हलप लिसनिंग स्किल. नंबर 4. ग्रामर इज द प्रॅक्टिकल डिस्क्रिप्शन ऑफ लँग्वेज. डिस्क्रिप्शन नसतं, ग्रामर हे डिस्क्रिप्शन नसतं, तर प्रॅक्टिकल अनालिसिस ऑफ द लँग्वेज असतं. म्हणून ते वाक्य करेक्ट असं असेल, ग्रामर इज प्रॅक्टिकल अनालिसिस ऑफ लँग्वेज. बी. डू एज डायरेक्टेड. फोटोग्राफ्स, पिक्चर्स, व्हिडिओज, लेटर. आणि कंसात सूचना दिली, फाइंड ऑड वन आउट. आता पिक्चर्स, फोटोग्राफ्स, व्हिडिओज हे सगळे काय ऑडिओ व्हिज्युअल एड्स आहेत ना. लेटर मात्र काय वेगळ्या पद्धतीचा आहे. Number 2. He appeared for an examination. Translate the given sentence into mother tongue. मातृभाषेत ट्रान्सलेशन. तो परीक्षेला बसला. PTO. Write the full form of given abbreviation. Please turn over. And the last one. Wish. Synonyms काय आहे तर डिझायर. परत एकदा विश शब्द आला, मागे पण एकदा येऊन गेले. आता जुलै 2023. Do as directed. First, fill in the blanks. Language does not exist in isolation. त्याचं उत्तर असेल isolation. Clusters vowels are known as diphthongs. लक्षात ठेवा, क्लस्टर व्हॉवेल्स. क्लस्टर व्हॉवेल्स म्हणजे काय, 2 व्हॉवेल्स ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याला क्लस्टर तयार होतो त्याचा. आणि ज्यावेळेस 2 व्हॉवेल मिळून एक साऊंड तयार होतो ते म्हणजे काय असतो, तो डिफ्थॉंग असतो. We find the odd one out. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्लिश. याच्यामधला संस्कृत, मराठी, हिंदी सगळे आपले इंडियन लँग्वेजेस आहेत. वेगळ्या पद्धतीची आहे, हे एक कारण आहे. दुसरं कारण ही फॉरेन लँग्वेज आहे आणि ह्या आपल्या रिजनल लँग्वेज आहे. नेक्स्ट, सी. राईट द फुल फॉर्म ऑफ द गिवन ॲब्रिव्हिएशन. PPA. मी माझ्या लेक्चरमध्ये हे पण सांगितलं होतं पहा, याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारला जातो. PPA मीन्स फोनेटिक्स अँड फोनेमिक अवेअरनेस. D. Complete the sentence. A syllable that we put at the end of the word to form a new word. A syllable that we put at the end of the word. शब्दाच्या शेवटी ज्यावेळेस एखादा काही सिलॅबल आपण जॉईन करतो त्यावेळेस त्याला आपण सफिक्स म्हटलेले. आणि जर एखादं सिलॅबल शब्दाच्या सुरुवातीला जर जोडलं असेल तर त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. करेक्ट अँड रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स. वाक्य दुरुस्त करून परत लिहायचे. वी लर्न आवर थर्ड लँग्वेज बाय इमिटेशन.
थर्ड लँग्वेज इमिटेशन शिकतो हे चुकीचं आहे. आपण आपली मातृभाषा इमिटेशन शिकलेलो आहे ना, म्हणून नॉट थर्ड लँग्वेज बट आवर मदर टंग बाय इमिटेशन. नंबर 2, the text that is translated is called the target text. तर काय आहे त्याचं सोर्स टेक्स्ट असतो, म्हणून त्याचं उत्तर आहे द टेक्स्ट दॅट इज ट्रान्सलेटेड इज कॉल्ड द सोर्स टेक्स्ट. द लास्ट वन, ग्रामर प्रॅक्टिकल, हे दोन शब्दांचे मिळून एक वाक्य बनवायचे तुम्हाला. खाली वाक्य दिले, ग्रामर इज द प्रॅक्टिकल अनालिसिस ऑफ लँग्वेज. नेक्स्ट, डिसेंबर 2023, 4 प्रश्न करायचे. टू एज डायरेक्टेड, a diphthong means a combination of two consonants. परत एकदा आले पहा, काय उत्तर असेल? A diphthong means the combination of two vowels, right? B, meaningful group of words arranged grammatically correct and having a complete meaning. Group of words arranged grammatically and correct and having complete meaning. कंप्लीट मिनिंग येत असेल तर सेंटेन्स असेल. अनेक प्रश्न पहा, लक्षात ठेवा, फ्रेज आणि सेंटेन्स वरचे प्रश्न विचारले का, त्यामुळे तुम्ही फ्रेजचं पण लक्षात ठेवा आणि सेंटेन्सचं पण लक्षात. नेक्स्ट, फाइंड द ऑड वन आउट. टेप रेकॉर्डर, ग्रामोफोन, टीव्ही, रेडिओ. त्याचा टीव्ही हा वेगळ्या पद्धतीचा आहे, म्हणजे उरलेले सगळे काय ऑडिओ एड्स आहेत, तर टीव्ही हा ऑडिओ व्हिज्युअल एड आहे म्हणून तो वेगळा असेल. द स्किल्स आर रिक्वायर्ड इन द ऑर्डर. परत प्रश्न आला, रिडिंग, रायटिंग, स्पीकिंग, लिसनिंग. ते क्रमाने लिहायचे, म्हणजे लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग आणि रायटिंग कसं. एबल, राईट द अपोजिट वर्ड. एबलचा अनेबल असेल. अन याचं प्रिफिक्स जोडायचा, शब्द बनवायचा. देअर, राईट द होमोफोन्स ऑफ द गिवन वर्ड. या शब्दाचा होमोफोन्स विचारणार. देअर, THERE, तर दुसरा आपण त्याचा होमोफोन्स घेणार आहे THEIR. देअर. हर, फ्रेम द युजिंग गिवन प्रोनाउन. एक वाक्य बनवायचे, फ्रेम सेंटेन्स युजिंग गिवन प्रोनाउन. हा, तर हा प्रोनाउन हर फेस इज ब्युटिफुल, हर फेस इज अट्रॅक्टिव्ह. असं वाक्य नाही लिहिलं गेलं माझ्याकडे. आजच्या प्रश्नपत्रिकेत आलेले वाक्य, हर फेस इज अट्रॅक्टिव्ह, हर हँडरायटिंग इज ब्युटिफुल. नेक्स्ट, SMS चा परत एकदा आलाय, शॉर्ट मेसेज सर्व्हिस. नेक्स्ट, जून 2024, डू एज डायरेक्टेड. ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्स द कंप्लीट सेन्स. ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्स द कंप्लीट सेन्स. कंप्लीट सेन्स आला, सेंटेन्स करायचं. अरेंज द फॉलोइंग जंबल लेटर्स इनटू अ मीनिंगफुल वर्ड. UNDOS. तर त्याचा मीनिंगफुल साऊंड वर्ड विल साऊंड SOUND. SOUND. बरोबर. सी, फाइंड द ऑड वन आउट. लिसनिंग, स्पीकिंग, सिंगिंग आणि रायटिंग. तुम्हाला लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग आणि रायटिंग पाहिजे, तर इथे सिंगिंग दिले. सिंगिंग इज ऑड वन आउट. डिस, मेक द वर्ड युजिंग अबोव प्रिफिक्स. डिसचा प्रिफिक्स करून शब्द बनवा. डिसलाईक, डिसअपॉइंटेड, डिस्करेज. वेगवेगळे शब्द तयार. नेक्स्ट, लँग्वेज कम्युनिकेशन. दोन शब्द वापरून एक वाक्य बनवायचं, परत तोच आलाय, मागे येऊन गेलाय. लँग्वेज इज फॉर कम्युनिकेशन. F, language is not basically habit forming process. Correct the sentence. वाक्य काय बरोबर आहे? लँग्वेज लर्निंग इज बेसिकली हॅबिट फॉर्मेशन प्रोसेस. फक्त नॉट शब्द काढून टाकायचे. 8, सॉरी, G, लँग्वेज लर्निंग स्किल्स आर acquired in order. Complete the sentence. In order. म्हणजे पुढे द्यायचे असं. The language learning skills are acquired in order: listening, speaking, reading, and writing. शेवटचा आहे, sender, write the opposite word. Senderचा opposite word
रिसिव्हर आहे, कम्युनिकेशन मधला हा भाग आहे. नेक्स्ट, डिसेंबर 2024. Do as directed. Fill in the blanks. Each letter is signed with which represent a particular dash dash dash. आता लक्षात ठेवा, इच लेटर म्हणजे प्रत्येक लेटर असेल. आपल्याला 26 अल्फाबेट्स आहेत ना, त्याच्यापैकी कोणतंही, फॉर एक्झाम्पल ABC कोणतंही का. तर लेटरला काय असतो, इट हॅज अ पर्टिक्युलर साऊंड, मिनिंग नसतं लेटर. 2. There are 26 letters and dash dash sounds in English. तर 44 sounds. Syntax means structure of sentence. मागे मी F4 चं लेक्चर घेतलं, त्याच्यात सांगितलं सिंटॅक्स रिलेटेड टू द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. And semantics, it is related about the words and sentences and their meaning. 4, sorry. Phonics, divide the word into syllable and write the number of syllables. Phonics, 2 syllables. Number 5, whether the following statements are true or false. 1. Teacher should be a good listener. असायलाच पाहिजे. 2. Telephone talk is the activity of oral communication. True. परत खाली, do as directed. She is very punctual. Add the question tag. त्याचा isn't she. तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन टॅग कसं तयार करायचं. Amit says, I drink coffee. Change into indirect speech. पहिल्यांदाच indirect speech चं वाक्य आलं. Amit says that he drinks coffee. त्याच्या रूल सांगत नाही तुम्हाला. सेकंड लास्ट, जून 2025 म्हणजे मागच्या वर्षी त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न. डू एज डायरेक्टेड. फिल इन द ब्लँक्स. वी लर्न आवर मदर टंग बाय डॅश डॅश डॅश. त्याचं उत्तर आहे इमिटेशन. सेकंड, इंग्लिश इज विंडो टू द डॅश डॅश डॅश. ते तुम्हाला माहिती आहे, इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज मधला हा एक भाग आहे. विंडो टू द वर्ल्ड. हॅपी, ऍड प्रिफिक्स टू द वर्ड. हॅपीला प्रिफिक्स जोडायचा आहे म्हणजे अगोदर काही सिलेबल टाकायचे. अनहॅपी. सी, करेक्ट द गिवन सेंटेन्स. देर आर 12 कॉन्सोनंट्स इन इंग्लिश. 12 कॉन्सोनंट नाहीत आपल्याकडे. 12 काय आहेत, वॉबल्स आहेत. तर 24 कॉन्सोनंट्स आहेत. म्हणजे कॉन्सोनंटच्या जागेवरती तुम्ही वॉबल शब्द टाकू शकतात किंवा 12च्या जागेवर 24 शब्द टाकू शकतात. राईट अँटीनम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. डेचा अँटीनम्स लिहायचंय. डेचा अँटीनम्स आहे नाईट. फ्रेम वन सेंटेन्स बाय युजिंग बोथ द वर्ड पोम ऍक्शन किंवा पोएम ऍक्शन. दोन्ही शब्दांचं मिळून एक वाक्य बनवलं. पोम शुड बी टॉट बाय ऍक्शन. F, what is your name? Identify the type of sentence. So, this is interrogative sentence. प्रश्नार्थक वाक्य. Last one. State whether the sentence is true or false. Language is ever changing. विचारलं तुम्हाला. तिसऱ्यांदा प्रश्न येतोय. सॉरी, दुसऱ्यांदा प्रश्न येतो. लँग्वेज इज एव्हर चेंजिंग. ट्रू. आणि इथे जर म्हटलं लँग्वेज इज नेव्हर चेंजिंग तर फॉल्स येईल त्याचं. द लास्ट वन, डिसेंबर. आता रिपीटरची परीक्षा झाली. डू एज डायरेक्टेड. फाइंड द ऑड वन आउट. जम्प, चेअर, टॉक, क्यू. त्याचा चेअर हा जम्प वर्ड आहे. ऑड वन आउट आहे कारण उरलेले सगळे वर्ब्स आहेत. जम्प, टॉक, यू. चेअर हा नाऊन येतो. सेकंड, टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन, इंटरव्ह्यू, स्पीच, लेटर, डिस्कशन. तर काय ते टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन, इंटरव्ह्यू, स्पीच, डिस्कशन हे सगळे काय आहेत, ओरल कम्युनिकेशनचे आहेत ना. लेटर हे रिटन कम्युनिकेशन आहे म्हणून लेटर हे वेगळं असेल. राईट द फुल फॉर्म ऑफ द गिवन ॲब्रिव्हिएशन. WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. अरेंज द फॉलोइंग जंबल लेटर्स इंटू मिनिंगफुल वर्ड. परत आला आपण तो शब्द NSUOD. काय तो साऊंड.
साऊंड आहे, येस काढावं लागेल तेवढं, कारण एकच येस आहे. ठीक. डी, टीचर पुट क्वेश्चन्स वन बाय वन अँड स्टुडंट आन्सर ट्रान्सलेट इंटू मदर टंग. शिक्षक एकामागून एक प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी उत्तरे देतात. फिल इन द ब्लँक्स. डोंट स्पीक व्हेरी स्लोली और डॅश डॅश टू मेंटेन मॉडरेट स्पीड. त्याचं उत्तर काय असेल? डोंट स्पीक व्हेरी स्लोली, स्लो और फास्ट टू मेंटेन मॉडरेट स्पीड. म्हणजे जास्त सावकाश पण नाही, जास्त फास्ट पण. द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स, मगाशी पण सांगितलं तुम्हाला, त्या स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स आलेला की तो सिंटॅक्स असतो. And the last one, state whether the statement is true or false. A sentence that asks a question is called an exclamatory sentence. A sentence that asks a question, असे एखादं वाक्य की जसा प्रश्न तयार होतो तर ते एक्सक्लेमेटरी नाही, तर ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल, मग ते फॉल्स. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने सगळे प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह टाईपचे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. त्याचा बारकाईने तुम्ही सर्वांनी अभ्यास करा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्याच्यातून शॉर्ट आन्सर टाईपच्या प्रश्नांची पण उत्तरं लिहिता येतील आणि लॉंग आन्सर टाईप प्रश्नांमध्ये सुद्धा याचा अंतर्भाव आपल्याला नुसार करता येईल. तर सगळ्यांनी अभ्यासात छान पद्धतीचे प्रश्नांची उत्तरं लिहा. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्येच तुम्हाला स्कोरिंग करता येतं, लक्षात ठेवा. जसं स्कोरिंगचा प्रश्न प्राचीन काळात सगळ्याचा वापर करा. भूमिका असेल नाही, आपण सगळ्यांनी ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न सोडवावे. धन्यवाद. थँक्यू and happy Sunday once again.